या जामकरच्या मनात नक्की काय चाललंय? तो मनीषा गंगा आर्याचं नाव का घेत होता? म्हणून मला पोलिसांच्या नजरेत नव्हतं यायचं. मला माहिती होतं या जामकरला माझ्या विरोधात एक जरी पुरावा सापडला तर मुंग्यांची जशी रांग लागते तशी त्याच्या डोक्यात संशयाची रांग लागेल. आता जामकर सगळ्यांच्या फाईल बाहेर काढणार आणि माझा त्यात काय हात असू शकतो ह्या दिशेने तो शोध घेत राहणार. हे सगळं ना त्या लालीमुळे झालंय. मी इथून बाहेर पडलो की सोडणार नाही तिला. आतापर्यंत एवढ्या केस झाल्या, सगळ्यातून मी नीट बाहेर पडलोय, पण या लालीनं मला मी जे नाही केलं त्याच गुन्ह्यात अडकवलंय. लाले एकदा हाती लाग, फक्त एकदा हाती लाग. असे हाल हाल करून मारेन ना मी तुला, माझा सगळा हिशोब चुकता करेन. ए कुठं कुठं कुठे निघाला? साहेब गोपाळ मित्र आहे ना माझा, त्याला जरा थोडं भेटायचं होतं साहेब, प्लीज. साहेबांची परमिशन नाही. साहेबांनी सांगितलं कोणाला भेटू द्यायचं नाही. साहेब ऐका ना, मित्र आहे माझा, सोडा की त्याला. ए तू बस खाली. साहेब अहो तुमच्या पाया पडतो, सोडा की हो प्लीज. बरं बरं 5 मिनिटं भेट लवकर आणि लवकर जा. थँक्यू साहेब, थँक्यू साहेब. मी सांगितलेलं काम केलं का? झाले, पण मी म्हंटल एकदा फायनल करावं, तुला दाखव कसं लिहिलंय ते. चालेल सर. अरे लय रे, आम्हाला तुझी आठवण येते. आम्ही दुकानाकडे बघितलं तरी आम्हाला तो आठवतोय. प्रिय लालीशी, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेल्यापासून माझं कशातच मन लागना झालंय. तुमच्या आठवणीनं वेड व्हायची वेळ आली आहे माझ्यावर. सारखा तुमचा भास होत्यात आहे. मला माझी चूक कळली आहे. तुम्ही माझं आयुष्य आहात. तुमच्या इतकं प्रेम माझ्यावर कोणीच करू शकत नाही. मी हात जोडतो, कृपा करून परत या. मी आता तुम्हाला कधीच अंतर नाही देणार. तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. आयुष्यभर तुमच्या सोबत राहीन. प्लीज लवकर परत या. मस्त लिहिलंय. संजा, तू पत्रकार नाहीस बरं का? अरे आईची पत्नी पत्रकार आहे. तसं नाही, तू आहेस पत्रकार पण उत्तम लेखक सुद्धा आहेस. थँक्यू. पण तुला पाहिजे तसं लिहिलंय ना मी सगळं. बरं, पोरांना म्हणा काय टेन्शन घेऊ नको. घरच्यांना बी सांग. तू पण तुझी काळजी घे बरं का. चल येतो मी. हे वाचून लालीचं मन वितळलं पाहिजे. त्याला पाझर फुटून ती परत आली पाहिजे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, काम डाऊन. रिलॅक्स, काम डाऊन, काम. तुम्ही कोण? मी इकडे कसे आले? कोणी आणलंय मला? मीच घेऊन आलो तुला. तुला भर रस्त्यात चक्कर आली होती. नशीब माझ्याच गाडीसमोर पडलीस. हा म्हणजे चक्कर आली तर आठवतंय मला, त्यानंतरच काहीच आठवत नाहीये. पण इथं कशाला आणलंय मला? लतिका,